हाय स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. आपण खूप दिवसानंतर भेटत आहोत. खूप दिवसाची गॅप गेली लेक्चरमध्ये. आपण या आधीच्या लेक्चरमध्ये नर्व सेल्स जे आहेत यांची पूर्ण स्टडी केली होती आणि आज आपण आपला जो नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज सायनॅप्सिस. आता हे सायनॅप्सिस काय आहे हे आपण स्टडी करणार आहोत. लास्ट लेक्चरपर्यंत आपण जो युनिट स्टार्ट केला होता कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, यातल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत मीन्स व्हॉट इज सेल, कुठल्या टाईपचे सेल्स ॲक्टिव्ह होतात, देन आपली जी ही कंट्रोल अँड कोऑर्डिनेटिंग सिस्टीम आहे ती डेव्हलप कशी होत गेली, प्रिमिटिव्ह स्टेजवरती कशी असते, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या आहेत, स्टडी करून झालेल्या आहेत. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण सायनॅप्सिस बघणार आहोत. सायनॅप्सिस प्रोसेस काय असते ही जनरली आपण स्टडी करणार आहोत. आपण जी सायनॅप्सिस प्रोसेस आहे ही म्हणजे जी तिची इंट्रोडक्टरी पार्ट आहे, प्रत्येक जी ही स्टेज असते, स्टेप असते, त्याची जी ही फंक्शन आहे, फंक्शनिंगच्या आधी काही त्याची बेसिक आयडिया आपल्याला घ्यावी लागत असते की ती फंक्शन कशी करते, त्याच्या काय काय कंपोनंट्स वगैरे आहेत त्या गोष्टी. सो आज आपण लेक्चरमध्ये सायनॅप्सिसचे जे ही कंपोनंट आहे, ज्याही गोष्टी तिथे ॲक्ट होत असतात, या सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहोत. सो सायनॅप्सिस ही एक प्रोसेस आहे. आपण प्रोसेस म्हणू शकत नाही, फंक्शन आहे एक, म्हणजे जशी आपली कोऑर्डिनेटिंग सिस्टीम वर्क करते. सो वन नर्व सेल टू अनदर नर्व सेल जी इम्पल्सेस ट्रान्सफर होतात, ही ती जी काही सिस्टम आहे दॅट इज अ सायनॅप्सिस. मग ही भरपूर स्टेजेसमध्ये फॉर्म होतं मीन्स ॲक्ट होत असते. सो जी प्रायमरी स्टेज आहे ती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये मीन्स त्याची पूर्ण वर्किंग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याचे युनिट्स डिस्कस करणार आहोत दॅट इज प्रॉपर्टीज. म्हणजे ही प्रॉपर्टीज असतात. बेसिकली इंट्रोडक्टरी पार्ट हे टू टाईप्समध्ये डिवायडेड आहे दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर्स अँड टाईप्स ऑफ सायनॅप्सिस. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये मेन्शन आहे सगळ्या गोष्टी. सो आज आपण ज्या ही प्रॉपर्टीज आहे ज्या आपल्या सायनॅप्सिसमध्ये ॲक्ट होत असतात और आयदर सायनॅप्सिस या प्रोसेसच्या ज्या ही प्रॉपर्टीज आहेत त्या आपण क्विक एक रिवाइज घेणार आहोत, क्विकमध्ये डिस्कस करणार आहोत. सो विदाउट एनी फर्दर डू लेट्स मूव टू आवर टॉपिक. सो फर्स्ट दॅट इज व्हॉट इज सायनॅप्सिस. सायनॅप्सिस काय आहे मी आधीच सांगितलं की दोन नर्व सेल्समध्ये जी इम्पल्सेस ट्रान्सफर होतात थ्रू द न्यूरोट्रान्समीटर ब्रिज. आता सपोज इट इज अ वन नर्व सेल अँड इट इज अ सेकंड नर्व सेल. आपण बघितलं आहे की जे दोन नर्व सेल्स असतात दे आर कंबाईंड मीन्स त्यांच्यामध्ये काही ना काही कॉन्टॅक्ट असतो, ब्रिज असतो, त्यामुळेच ते इम्पल्सेस ट्रान्समिट करत असतात. दॅट मीन्स या दोन नर्व सेलमध्ये सपोज कन्सिडर इट ॲज अ न्यूरोट्रान्समीटर ब्रिज. व्हॉट इज दिस? कन्सिडर इट ॲज अ, हा पर्टिक्युलर न्यूरोट्रान्समीटर ब्रिज नाही आहे, मी जस्ट डेफिनेशन एक्सप्लेन करण्यासाठी या टाईपने त्याला ड्रॉ केला आहे. सो इट इज अ न्यूरोट्रान्समीटर ब्रिज. ओके. सो या दोन नर्व सेल्स आहे यांच्यामध्ये न्यूरोट्रान्समीटर ब्रिज आहे. सो इम्पल्सेस फ्रॉम फर्स्ट नर्व सेल टू अनदर नर्व सेल न्यूरोट्रान्समीटर ब्रिजने ट्रान्सफर होतात. सो ही जी प्रोसेस आहे ट्रान्सफर ऑफ इम्पल्सेस फ्रॉम वन नर्व सेल टू अनदर नर्व सेल थ्रू द न्यूरोट्रान्समीटर ब्रिज, इट इज अ सायनॅप्सिस. ओके, समजलं सगळ्यांना? इझी डेफिनेशन आहे, काहीच डिफिकल्ट नाही. एका नर्व सेलपासून दुसऱ्या नर्व सेलमध्ये इम्पल्सेस ट्रान्सफर होतात. आता ट्रान्सफर होत आहे मीन्स काही त्याचा मीडियम असेल और काही सोर्स असेल. सो दॅट इज अ न्यूरोट्रान्समीटर ब्रिज. जसं आपण नदी, सपोज एक रिवर आहे ती क्रॉस करायची असते, रिव्हरचा इकडला जो एरिया दॅट इज वन अर्थ पार्ट, तो एक अर्थचा पार्ट असतो आणि इकडला एरिया अनदर पार्ट. म्हणजे या दोन पार्टला काही मटेरियल ट्रान्सफर करायचं असतं, मग त्यामध्ये ब्रिज फॉर्म केला जातो. सो जे मटेरियल ट्रान्सफर होतं थ्रू द ब्रिज. सिमिलर वे सायनॅप्सिसचं सुद्धा तसं आहे. या वन नर्व सेलपासनं सेकंड नर्व सेलमध्ये न्यूरोट्रान्समीटर ब्रिज थ्रू इम्पल्सेस ट्रान्सफर होतात, दॅट इज अ सायनॅप्सिस. आता याच्या फर्दर काही प्रॉपर्टीज आहे. देर आर टोटल 8 प्रॉपर्टीज ऑफ सायनॅप्सिस. आपण प्रत्येक एक प्रॉपर्टीज बघणार आहोत. सो टोटल 8 प्रॉपर्टीज आहे, स्टार्टिंग फ्रॉम एक्साइटेबिलिटी टू द लास्ट वन दॅट इज सायनॅप्टिक फॅटिग. टोटल 8 प्रॉपर्टीज आहे. मी सगळ्या 8 प्रॉपर्टीज रीड डाऊन करत आहे. फर्स्ट इज एक्साइटेबिलिटी, सेकंड इज कंडक्टिव्हिटी, थर्ड इज स्टिम्युलस,
फोर्थ इज summation effect, fifth is all or non-law, fifth is refractory period, sixth one is synaptic delay and seventh one is that is synaptic fatigue. आपण पूर्ण 8ही प्रॉपर्टीज डिस्कस करणार आहोत स्टार्टिंग फ्रॉम द एक्साइटेबिलिटी. आता कुठलीही प्रोसेस स्टार्ट होत आहे, सपोज तुम्ही कुठली मशीन स्टार्ट करत आहात, फर्स्ट त्याला एक्साइटेशन देणे इम्पॉर्टंट असते, काही ना काही तर इनिशिएशन देणे इम्पॉर्टंट असते. सिमिलर वे जे ही मीन्स आपली सायनॅप्सिस प्रोसेस आहे याला इनिशिएशन एक इनिशियल स्टेज असते, दॅट इज एक्साइटेबिलिटी. एक्साइटेबिलिटी म्हणजे प्रोसेसची स्टार्टिंग होणं, एक एक्साइटमेंट मिळणे. आता आपली पूर्ण कंट्रोल अँड कोऑर्डिनेटिंग सिस्टीम वर्क कुठनं होत असते, दॅट इज इम्पल्स. आउटर सराउंडिंगपासून इम्पल्स मिळत असतो, देन त्याला आपली बॉडी रिस्पॉन्ड करत असते, राईट. सो जोही आपल्याला इम्पल्स मिळतो आउटर सराउंडिंगपासनं, फर्स्ट जे ही नर्व सेल्स असतात त्यामध्ये नर्व फायबर्स असतात. सो जे ही नर्व सेल्स ॲक्ट होत असतात, कुठलाही इम्पल्स डिटेक्ट कुठला ऑर्गन करत असतं, कुठला पार्ट करत असतं, दॅट इज नर्व सेल्स. जे ही नर्व सेल्स आहे ते इम्पल्सेस डिटेक्ट करत असतात. मग नर्व सेलमधला कुठला पार्ट इम्पल्सेस डिटेक्ट करत असतो, दॅट इज फर्स्ट आपण बघत आहोत एक्साइटेबिलिटी. त्यात वर्क कुठलं कंपोनंट करत असतात, दॅट इज नर्व सेल्स. मग आता नर्व सेल्समध्ये असा कुठला पार्ट असतो, कंपोनंट असतो की जे इम्पल्सेसचं जे ही कंडक्शन आहे, एक्साइटेशन आहे ते स्टार्ट करत असतं, दॅट इज पोलराइज्ड मेम्ब्रेन. इज बेसिकली नर्व सेल्समध्ये मेम्ब्रेन असते, बट इट इज अ पोलराइज्ड मेम्ब्रेन. मीन्स नर्व सेल हॅविंग अ पोलराइज्ड मेम्ब्रेन जी इम्पल्सेस फर्स्ट डिटेक्ट करत असते, एक्साइटेड होत असते आउटर कुठल्याही सराउंडिंगपासून इम्पल्सेस मिळाल्यावर. मग मेम्ब्रेनपासून फर्दर इम्पल्सेस ट्रान्सफर होत असतो, कंडक्ट होत असतो. तर मी कुठला वर्ड यूज केला, दॅट इज इम्पल्सेस गेट कंडक्ट. मेम्ब्रेनपासून फर्दर होल नर्व सेल, नर्व फायबर, देन फ्रॉम वन नर्व सेल टू अनदर नर्व सेल इम्पल्सेस कंडक्ट होत असतात. जसं फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉन्समध्ये बेसिकली जे ही तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकला असेल की जी इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते, जे इलेक्ट्रॉन्स एखाद्या मीन्स ऑब्जेक्टमध्ये प्रेझेंट असतात, ते फर्स्ट इलेक्ट्रॉन सेकंड इलेक्ट्रॉन ते रँडम प्लेसमध्ये सिच्युएटेड असतात. जसाही इलेक्ट्रिकल चार्ज आपण थ्रो करतो, दे गेट मीन्स तो इलेक्ट्रिक चार्ज तिथे कंडक्ट होतो. जर कंडक्टिंग मटेरियल असेल देन इट कंडक्ट्स इलेक्ट्रिक चार्ज. सिमिलर वे इथे सुद्धा सेम फिनॉमिनॉन ॲक्ट होतो, दॅट इज पोलराइज्ड मेम्ब्रेनला इम्पल्स आउटर सराउंडिंगचा इम्पल्स मिळाल्यानंतर दे गेट तो ही जो इम्पल्स आहे, चार्ज आहे ते कंडक्ट करतात. मग आता कंडक्टिंग होत आहे, दॅट इज अ सेकंड प्रॉपर्टी कंडक्टिव्हिटी. फर्स्ट आहे एक्साइटेबिलिटी अँड सेकंड वन इज कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी म्हणजे समजलंच असेल तुम्हाला की इम्पल्सेस कंडक्ट होतात, पूर्ण सेलमध्ये इम्पल्स कंडक्ट होणे, दॅट इज अ कंडक्शन ऑफ इम्पल्स. कंडक्शन ऑफ इम्पल्स, so that is a conductivity. okay, first is excitability, second is conductivity. excitability म्हणजे दोन्ही प्रोसेस सिंपल आहे. फर्स्ट एक्साइटेशन होतं, स्टार्टिंग होतं, त्यानंतर इम्पल्स कंडक्ट होतं पूर्ण सेलमध्ये, दॅट इज अ टू प्रॉपर्टीज ऑफ सायनॅप्सिस. देन थर्ड वन इज दॅट इज स्टिम्युलस. आपण आधीच डिस्कस करत आहोत की आपली थ्रू पूर्ण जे ही कंट्रोल अँड कोऑर्डिनेटिंग सिस्टीम आहे, आयदर कोऑर्डिनेटिंग सिस्टीम स्टिम्युलसवर ॲक्ट होत असते. स्टिम्युलस मीन्स कुठलाही आउटर सराउंडिंगने एक इम्पल्स मिळणं, दॅट इज अ स्टिम्युलस. मग त्या स्टिम्युलसला आपली जी ही बॉडी आहे ते रिस्पॉन्स करत असते. ओके, सो स्टिम्युलस इज वॉट, कुठलाही फिजिकल, केमिकल, इलेक्ट्रिक आउटर सराउंडिंगमध्ये चेंज होतो. सपोज आपण इथे स्टँडिंग पोझिशनमध्ये आहोत, तुमच्या समोरची कुठलीही फिगर चेंज झाली, स्लाइटली जरी चेंज झाली तर तुमचे जी ही आईज आहे ते त्या फिगरकडे टर्न होतात. सो जे ही चेंज आहे दॅट इज अ स्टिम्युलस. आणि रिस्पॉन्स काय, आपलं जे ही विजन आहे त्या गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेट झालं, सो दॅट इज अ रिस्पॉन्स. सो स्टिम्युलस म्हणजे सिम्पल वेनी लक्षात घ्यायचं, कुठल्याही फॉर्ममधला चेंज आपल्या आउटर सराउंडिंगमध्ये
कुठल्याही फॉर्ममधला चेंज, इट मे बी केमिकल, इट मे बी इलेक्ट्रिकल, फिजिकल, कुठल्याही फॉर्ममधला चेंज ज्यासाठी आपली बॉडी रिस्पॉन्ड करत असते, दॅट इज अ स्टिम्युलस. ओके. मग आता कुठल्याही आउटर सराउंडिंगमध्ये स्टिम्युलस होतो, सो आपली बॉडी रिस्पॉन्ड करत असते. बट आपली बॉडी प्रत्येक स्टिम्युलसला रिस्पॉन्ड करते का? नाही. आपली बॉडी सराउंडिंगमध्ये होणाऱ्या प्रत्येक स्टिम्युलसला रिस्पॉन्ड करत नसते, काही स्टिम्युलसलाच रिस्पॉन्ड करतं. मग पर्टिक्युलर त्याच स्टिम्युलसला इम्पल्सला रिस्पॉन्ड करतात आणि बाकीच्या इम्पल्सेसला रिस्पॉन्ड करत नाही, असं का? सो त्यामध्ये एक रिझन आहे, दॅट इज फ्रिक्वेन्सी. आपण बेसिकली म्हणू शकतो फ्रिक्वेन्सी ऑर स्टिम्युलस ऑर इंटेन्सिटी. त्या स्टिम्युलसची जी ही इंटेन्सिटी असते ती मॅटर करते रिस्पॉन्स क्रिएट करण्यासाठी. सपोज स्टिम्युलसची इंटेन्सिटी कमी असेल तर आपली बॉडी रिस्पॉन्स करत नाही. सपोज इम्पल्सचं स्टिम्युलस मॅक्सिमम असेल तर आपली बॉडी रिस्पॉन्ड करते. अगेन मॅक्सिमम असेल तर क्विक रिस्पॉन्ड करत असते. सो इंटेन्सिटी व्हॅरी होत आहे. सेम वे जशी इंटेन्सिटी व्हॅरी होतं आपला रिस्पॉन्स व्हॅरी होत असतो. कमी स्टिम्युलस असेल तर रिस्पॉन्स देत नाही. सो मग आता कमी स्टिम्युलस आहे तर मग त्याला एक टर्म आहे. ऑब्वियसली आपली बॉडी एखाद्या गोष्टीसाठी ॲक्ट जरी होत नसेल पण त्या सिस्टीममध्ये प्रेझेंट असेल, दॅट मीन्स तो कुठला ना कुठला कंपोनंट असेल. सो कमी इंटेन्सिटी आहे ज्याने आपली बॉडी रिस्पॉन्स करत नाही, त्या कंपोनंटला म्हणलं जातं दॅट इज सबलिमिनल स्टिम्युलस. आता बेसिकली स्टिम्युलसचे 3 टाईप्स असतात. फर्स्ट आपण आता स्टिम्युलसपासून बघून घेऊ. सो थर्ड वन इज दॅट इज स्टिम्युलस. स्टिम्युलस म्हणजे समजला की आपल्या आउटर सराउंडिंगमध्ये काही चेंज आला तर आपली बॉडी रिस्पॉन्स करते. सो जो चेंजिंग कंपोनंट आहे, ज्यात चेंज आला आहे, दॅट इज अ स्टिम्युलस. और ज्या रिझनमुळे आपली बॉडी रिस्पॉन्ड करत आहे दॅट इज अ स्टिम्युलस. सिम्पल वेची डेफिनेशन आहे. टेक्स्टबुकमधली वर्ड टू वर्ड तुम्ही रीड करू शकता, ती सुद्धा इझी आहे. बट जस्ट तुमची कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मी सिम्पल वेची डेफिनेशन सांगितली. सो दॅट इज अ स्टिम्युलस. आता स्टिम्युलसचे 3 टाईप्स असतात. बेसिकली 2 टाईप्स आहे, दॅट इज सबलिमिनल स्टिम्युलस and second one is that is supraliminal stimulus. ओके. यांच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येऊन जातं. सबलिमिनल स्टिम्युलस मीन्स जो वीक स्टिम्युलस असतो, दॅट इज अ वीक स्टिम्युलस. मीन्स ज्या स्टिम्युलससाठी आपली बॉडी रिस्पॉन्ड करत नाही, दॅट इज अ सबलिमिनल स्टिम्युलस. सेकंड वन दॅट इज सुप्रालिमिनल स्टिम्युलस, दॅट इज अ स्ट्रॉंग स्टिम्युलस. हा स्ट्रॉंग असतो, मीन्स याला आपली बॉडी रिस्पॉन्ड करत असते. वीक जो ही स्टिम्युलस आहे त्याला आपली बॉडी रिस्पॉन्ड करत नाही. मग आता वीक स्टिम्युलस आहे, स्ट्रॉंग स्टिम्युलस आहे, मग यात कुठे ना कुठे मार्जिन असेल एक. ऑब्वियसली आपण एका स्टिम्युलसपासनं वीक आहे तर मीन्स एक सर्टन कॅटेगरी असेल की ज्यापासनं जो लो असेल दॅट इज अ वीक, ज्या स्टिम्युलसपासनं जो हाय असेल दॅट विल बी अ स्ट्रॉंग स्टिम्युलस. मग जे ही यांची मधात एक ब्रिज आहे और आयदर एक इम्पल्सेस मिळण्याची जी स्टार्टिंग होत असते, ज्या मीन्स स्टिम्युलसच्या रेंजपासून आपल्याला इम्पल्सेस मिळणं स्टार्ट होतात, ती जी रेंज आहे और ती जी मिनिमम इंटेन्सिटी असते स्टिम्युलसची, ज्यापासून आपली बॉडी रिस्पॉन्ड करणं स्टार्ट करते, त्या स्टिम्युलसला दॅट इज नाव आहे दॅट इज थ्रेशहोल्ड स्टिम्युलस. मीन्स तो मिनिमम व्हॅल्यू असते ज्यापासून आपली बॉडी स्टिम्युलससाठी आउटर सराउंडिंगसाठी चेंजेसमध्ये रिस्पॉन्ड करते. सो ती जी मिनिमम व्हॅल्यू आहे जिथपासून आपली बॉडी इम्पल्सेस डिटेक्ट करतं, रिस्पॉन्ड करतं, दॅट इज अ ही जी मिनिमम रेंज आहे दॅट इज अ थ्रेशहोल्ड स्टिम्युलस. स्टिम्युलसमध्ये फक्त 3 शब्द लक्षात ठेवायचे: सबलिमिनल स्टिम्युलस, सुप्रालिमिनल स्टिम्युलस अँड थ्रेशहोल्ड स्टिम्युलस. सो सबलिमिनल मीन्स वीक, सुप्रालिमिनल मीन्स स्ट्रॉंग, अँड यामधला जो एक ब्रिज असेल जिथपासनं
मीन्स स्ट्रॉंग और सुप्रालिमिनलची स्टार्टिंग होतं, आपली बॉडी रिस्पॉन्ड करणं स्टार्ट करतं आउटर सराउंडिंगला, ती जी मिनिमम इंटेन्सिटी आहे दॅट इज अ थ्रेशोल्ड स्टिम्युलस. स्टिम्युलसपर्यंत समजलं आहे. आपण 3 प्रॉपर्टीज डिस्कस केल्या, एक्साइटेबिलिटी, कंडक्टिव्हिटी अँड स्टिम्युलस. अँड नाव सेकंड वन दॅट इज अ फोर्थ वन दॅट इज समेशन इफेक्ट. आता स्टिम्युलसवर समेशन इफेक्ट डिपेंड आहे. जर सपोज सिंगल सबलिमिनल स्टिम्युलस असेल, व्हॉट आय एम सेईंग, सिंगल सबलिमिनल स्टिम्युलस असेल तर आपली बॉडी रिस्पॉन्स करत नाही. सपोज दिस, ही जी एक सिंगल लाईन आहे, इट इज अ सबलिमिनल स्टिम्युलस ज्याला आपली बॉडी रिस्पॉन्ड करत नाही. बट या अशा सिंगल सबलिमिनल स्टिम्युलसच्या भरपूरशा कॉपीज असल्या, भरपूरशी मीन्स सिंगलच्या बदली खूप नंबर्समध्ये प्रेझेंट असते. सपोज आणखी एक आहे, अशा भरपूर नंबरमध्ये प्रेझेंट आहे, दॅट मीन्स समेशन झालं. सपोज सबलिमिनल स्टिम्युलसची व्हॅल्यू 1 असेल आणि यांच्या भरपूरशा कॉपीज असेल, भरपूरशा रेंजमध्ये प्रेझेंट असेल, सो दॅट विल बी सपोज 10 नंबर्समध्ये प्रेझेंट आहे, व्हॅल्यू 1 आहे, दॅट विल, याची व्हॅल्यूसुद्धा 10 झाली. सो सबलिमिनल स्टिम्युलस खूप नंबर्समध्ये प्रेझेंट असेल, दॅट मीन्स त्यांची जी इंटेन्सिटी आहे ते इन्क्रीज होईल. आणि जर सपोज इंटेन्सिटी इन्क्रीज होत आहे, सो समेशन ऑफ सबलिमिनल स्टिम्युलसला आपली बॉडी रिस्पॉन्ड करेल. सो सिंगल सबलिमिनल स्टिम्युलसला रिस्पॉन्ड करणार नाही, खूप नंबरमध्ये प्रेझेंट असेल तर आपली बॉडी त्याला रिस्पॉन्ड करेल. सो हे जे समेशन आहे स्टिम्युलसचं, दॅट इज अ समेशन इफेक्ट, जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आपली 4th प्रॉपर्टी आहे. सिंगल वीक स्टिम्युलसला बॉडी रिस्पॉन्ड करणार नाही, बट भरपूरशे सिंगल सबलिमिनल स्टिम्युलस प्रेझेंट असेल तर त्याला आपली बॉडी रिस्पॉन्ड करतं, दॅट इज अ समेशन इफेक्ट. ओके, स्टिम्युलस अँड फोर्थ वन दॅट इज समेशन इफेक्ट. ओके, 4 प्रॉपर्टीज डिस्कस केल्या आपण. फोर्थ वन दॅट इज ऑल ऑर नॉन इफेक्ट. सिम्पल आहे, काहीच डिफिकल्ट नाही या प्रॉपर्टीजमध्ये. दॅट इज 5th प्रॉपर्टी, ऑल ऑर नॉन इफेक्ट. आपण स्टार्टिंगला डिस्कस केलं की नर्व सेल्स ॲक्ट होतात. येस, पूर्ण आपली जी ही सायनॅप्सिस प्रोसेस आहे, इट इज ऑल अबाउट 2 नर्व सेल्स. सायनॅप्सिस म्हटलं की 2 नर्व सेल ॲक्ट, बेसिकली 2 नर्व सेल ॲक्ट होतात. एवढं लक्षात घ्यायचं की एका नर्व सेलपासून दुसऱ्या नर्व सेलमध्ये इम्पल्सेस ट्रान्सफर होतं. ओके, मग आता इम्पल्सेस आपण आधी डिस्कस केलं की इम्पल्सेस एक्साइट करतात सेलला व कंडक्शन होतं. ओके, मग आता नर्व सेल फक्त एक पार्ट नाही आहे, नर्व सेलमध्ये भरपूरसे पार्ट असतात, फायबर्स, डेंड्रॉन, सेल बॉडी, भरपूर पूर्ण एक जी ही नर्व सेलचं स्ट्रक्चर आहे, इट इज ऑफ मोर पार्ट्स, त्यात भरपूरसे पार्ट्स असतात. सो नर्व सेल्स आयदर एका सिंगल पार्टमध्ये इम्पल्सेस कॅरी करणार, और आयदर होल बॉडीमध्ये इम्पल्सेस कॅरी करणार, और आयदर इम्पल्सेस कॅरी करणारच नाही. सपोज दिस इज अ नर्व सेल, कन्सिडर इट ॲज अ नर्व सेल. ही एक नर्व सेल आहे, तर आउटर सराउंडिंगमधनं इम्पल्सेस मिळत आहेत. 3 कंडिशन्स क्रिएट होतात. आयदर एक सिंगल पार्टमध्ये इम्पल्सेस कॅरी होणार, आयदर कंप्लीट बॉडीमध्ये इम्पल्सेस कॅरी होणार, आयदर इम्पल्सेस डिटेक्टच होणार नाही. मीन्स इंटेन्सिटी वीक असली तर इम्पल्सेस डिटेक्टच होणार नाही. सो 3 कंडिशन्स क्रिएट होतात, दॅट इज आयदर इन होल बॉडी, दॅट इज ऑल, आयदर इन अ सम पार्ट, मीन्स आता ते मिडियन झालं, अँड आयदर इन नॉन, मीन्स कुठल्याच बॉडी पार्टमध्ये नाही, दॅट इज नॉन. सो दॅट इज अ ऑल ऑर नॉन लॉ, की एक तर एका बॉडी पार्टमध्ये होणार, आयदर कंप्लीट बॉडी पार्टमध्ये होणार, आयदर होणारच नाही. दॅट इज अ ऑल ऑर नॉन इफेक्ट. आपण 5 प्रॉपर्टीज डिस्कस केल्या. त्यानंतर 6th प्रॉपर्टी दॅट इज रिफ्रॅक्टिव्ह पिरियड. 5th वन क्लिअर आहे, दॅट इज ऑल ऑर नॉन लॉ. नाव 6th वन इज रिफ्रॅक्टिव्ह पिरियड. ह्या ज्याही प्रॉपर्टीज आपण डिस्कस करत आहोत, फर्दर जी फंक्शनिंग आहे आपल्या सायनॅप्सिसची त्यामध्ये यूज होणार आहे. त्या टाईमला मी
पूर्ण प्रॉपर्टीज एक्सप्लेन करणार नाही. तुम्हाला डिटेक्ट झालं पाहिजे की कुठला प्रॉपर्टी काय आहे. ओके, मी डायरेक्टली प्रॉपर्टीज सांगत जाईल त्या टाईमला. आता डिटेलमध्ये एक्सप्लेन यासाठी करत आहे की तुम्हाला समजलं पाहिजे. फर्दर फंक्शनिंगमध्ये आपण पूर्ण 8च्या 8 प्रॉपर्टीज और आयदर जिथे जिथे ते प्रॉपर्टीज येईल तिथे तिथे ती परत एक्सप्लेन करणं तसं करणार नाही. आत्ताच समजून घ्या डिटेलमध्ये. मीन्स फर्दर तुम्हाला डिटेक्ट झालं पाहिजे की कुठली प्रॉपर्टी काय आहे. ओके, सो दॅट इज 6th one, दॅट इज रिफ्रॅक्टिव्ह. रिफ्रॅक्टोरी पिरियड, नॉट रिफ्रॅक्टिव्ह, रिफ्रॅक्टोरी पिरियड. आता मी आधीच सांगितलं की इम्पल्सेस फ्रॉम वन सेल टू अनदर सेल ट्रान्सफर होतात. सो सपोज दिस इज अ वन सेल अँड दिस इज अ सेकंड सेल. आता फर्स्ट इम्पल्सेस या सेलला ट्रान्सफर झाला. सो या सेलमध्ये इम्पल्सेस प्रेझेंट आहेत. मग हा जो इम्पल्स आहे हा फ्रॉम दिस सेल टू दिस सेल ट्रान्सफर होणार. मग या सेलपासनं या सेलमध्ये इम्पल्सेस ट्रान्सफर होतपर्यंत दुसरा जर सपोज इम्पल्स आला तर हा सेल कॅरी करणार नाही और फर्दर डिले होईल. ते इम्पल्स डिटेक्ट करण्यासाठी स्लाइट डिले होईल. तो जो टाइम डिले आहे और तो जो टाइम इंटरवल आहे ड्यूरिंग विच नर्व फेल्स टू रिस्पॉन्ड टू सेकंड स्टिम्युलस. मीन्स हा जो टाईम आहे ज्यामधनं जेव्हा नर्व सेल इम्पल्सेस ट्रान्सफर करतात सेकंड सेलला, सेकंड स्टिम्युलसला डिटेक्ट करण्यात लेट होतात और थोडा टाइम इंटरवल घेतात. सो दॅट टाइम इंटरवल, हा जो टाइम इंटरवल आहे सेकंड स्टिम्युलस डिटेक्ट करण्यासाठी, दॅट टाइम इंटरवल इज अ रिफ्रॅक्टोरी पिरियड. हा जो टाइम इंटरवल आहे दॅट इज अ रिफ्रॅक्टोरी पिरियड. सो रिफ्रॅक्टोरी पिरियड इज व्हॉट? सो दॅट इज रिफ्रॅक्टोरी पिरियड मीन्स जेव्हा एका फर्स्ट नर्व सेलमध्ये इम्पल्सेस प्रेझेंट असतो आणि सेकंड इम्पल्सेस रेडी असतात एक्साइट होण्यासाठी, बट एक इम्पल्स इथे प्रेझेंट असल्यामुळे सेल थोडा टाईम घेतो सेकंड इम्पल्स डिटेक्ट करण्यासाठी. तो जो टाईम इंटरवल आहे दॅट इज अ रिफ्रॅक्टोरी पिरियड. ओके, पिरियड मीन्स नावावरनं लक्षात येतं की टाईम आहे आणि टाईम मीन्स थोडं एक इम्पल्स डिटेक्ट होण्यासाठी, सेकंड इम्पल्स डिटेक्ट होण्यासाठी जो टाईम लागेल सेलला दॅट इज अ रिफ्रॅक्टोरी पिरियड. नाव 7th प्रॉपर्टी दॅट इज सायनॅप्टिक डिले. आधी सांगितलं की एका सेलपासून दुसऱ्या सेलमध्ये इम्पल्सेस ट्रान्सफर होणार. सो मग जर सेकंड इम्पल्स येऊन इथे रेडी आहे आणि हा एक सेल दुसऱ्याकडे इम्पल्सेस ट्रान्सफर करत आहे, सो या इम्पल्सला डिटेक्ट होण्यासाठी काही वेळ लागेल. सो हा जो वेळ आहे थोडा लेट डिटेक्ट होण्यासाठी दॅट इज अ सायनॅप्टिक डिले. दॅट इज व्हॉट? टेक्स्टबुकमध्ये सुद्धा मेन्शन आहे दिस इज अ टाईम required for release of neurotransmitter from the axon terminal to excitation in the dendron of the next neuron. Sorry, synaptic delay means what? की one nerve cell to another nerve cell जो impulses transfer होतं हा जो टाइम आहे दॅट इज अ सायनॅप्टिक डिले. मी इम्पल्सेस ट्रान्सफरचा टाइम कन्सिडर केला होता, सॉरी फॉर दॅट. सो that is synaptic delay is what? That is a 7th property. Synaptic delay, yes, synaptic delay. एका नर्व सेल पासून दुसऱ्या नर्व सेल मध्ये इम्पल्सेस ट्रान्सफर होतात. ते इम्पल्सेस ट्रान्सफर कुठनं होतात? आयदर फ्रॉम एका सेलच्या ॲक्झॉनमधनं तर दुसऱ्या सेलच्या डेंड्रॉनमध्ये किंवा एका सेलच्या डेंड्रॉनमधनं तर दुसऱ्या सेलच्या ॲक्झॉन कुठनंही इम्पल्स ट्रान्सफर होऊ शकतात. आणि मीडियन काय असतो? दॅट इज न्यूरोट्रान्समीटर ब्रिज. सो हा जो टाईम आहे इम्पल्सेस ट्रान्सफर होण्याचा दॅट इज अ सायनॅप्टिक डिले. याची एक ॲक्युरेट मीन्स ॲव्हरेज व्हॅल्यू असते दॅट इज अ 0.3 टू 0.5 मिलीसेकंड. ओके, ही जी इम्पल्सेस आहे मीन्स हा जो टाईम आहे ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची दॅट इज 0.3 टू 0.5 मिलीसेकंड. कंप्लीटमध्ये लिहिते दॅट इज 0.3 टू 0.5 मिली सेकंड्स.
दॅट इज अ व्हॅल्यू फॉर सायनॅप्टिक डिले. व्हॅल्यू लक्षात ठेवायची, MCQजमध्ये और आयदर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये वगैरे विचारल्या जातात. ओके, सो दॅट इज ऑल दॅट इज ऑल 7 प्रॉपर्टीज ऑफ सायनॅप्सिस. आता जी लास्ट प्रॉपर्टी आहे दॅट इज सायनॅप्टिक फॅटिग ती बघून घेऊ. सो 8th प्रॉपर्टी दॅट इज सायनॅप्टिक फॅटिग. तर या प्रॉपर्टीमध्ये फक्त आपल्याला वेलोसिटी डिस्कस करायची आहेत. मीन्स इम्पल्सेस ट्रान्सफर होण्याची, कॅरी करण्याची जी वेलोसिटी असते, जी मीन्स त्या सेलची रेंज असते, ती आपण या सायनॅप्टिक फॅटिग 8th प्रॉपर्टीमध्ये डिस्कस करणार आहोत. सो कुठल्या सेलमध्ये इंटेन्सी जास्त असते, कुठल्या सेलची वेलोसिटी जास्त असते इम्पल्सेस ट्रान्सफर करण्याची, कुठल्या सेलची वेलोसिटी कमी असते इम्पल्स कॅरी करण्याची, ट्रान्सफर करण्याची, बस याच गोष्टी डिस्कस आहे. सो कुठल्या सेल्सची हायर असते, कुठल्या सेल्समध्ये लोअर असते, याच गोष्टी डिस्कस करू आपण. सो ज्या सेल्समध्ये हायर असते देर आर 4 टाइप्स ऑफ सेल्स इन विच द वेलोसिटी इज हायर, दॅट इज लॉन्ग थिक नर्व्स, होमिओथर्म्स, voluntary fibers and medulated nerve. These are 4 types of cell in which the velocity is higher. आणि low कशामध्ये असते, that is polychotherms and involuntary nerves. These are 2 cells in which velocity is lower. बस एवढंच इम्पॉर्टंट आहे सायनॅप्टिक फॅटिग या 8th प्रॉपर्टीमध्ये. त्यानंतर काही कंपोनंट्स आहे सायनॅप्सिसचे, दॅट इज प्री सायनॅप्टिक न्यूरॉन, पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन, सायनॅप्टिक क्लेफ्ट. ओके, आता हे 3 कंपोनंट काय आहे ते बघून घेऊ. सिम्पल आहे कंपोनंट्स, आपण आधीच ते 3 कंपोनंट्स बघितले आहेत, तेच आता फक्त एक रिवाइज करून घेऊ. सायनॅप्सिस म्हणजे काय असतं, एका नर्व सेलपासनं दुसऱ्या नर्व सेलमध्ये इम्पल्सेस ट्रान्सफर होतात थ्रू द न्यूरोट्रान्समिटर ब्रिज. ओके, मग हा जो फर्स्ट न्यूरॉन आहे दॅट इज अ प्री सायनॅप्टिक न्यूरॉन, दॅट इज अ प्री सायनॅप्टिक न्यूरॉन. जो फर्स्ट असतो दॅट इज अ प्री सायनॅप्टिक न्यूरॉन आणि जो सेकंड असतो दॅट इज अ पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन. आणि जे ब्रिज असतो और जो क्लेफ्ट असतो ज्यामध्ये इम्पल्सेस ट्रान्सफर होत असतात दॅट इज अ सायनॅप्टिक क्लेफ्ट. दॅट इज ऑल अबाउट कंपोनंट ऑफ सायनॅप्सिस. मेन 3च कंपोनंट असतात, प्री सायनॅप्टिक न्यूरॉन, पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन अँड सायनॅप्टिक क्लेफ्ट. दिस इज ऑल अबाउट फर्स्ट इंट्रोडक्टरी पोर्शन ऑफ सायनॅप्सिस, यामध्ये आपण 8 प्रॉपर्टीज अँड कंपोनंट डिस्कस केले. दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. That is, we have started the process synapses in which today we discussed the 8 properties. त्यानंतर टाइप्स ऑफ सायनॅप्सिस आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो आजच्या लेक्चरमध्ये कुठे काही डाऊट असेल, क्वेरीज असेल, काही समजलं नसेल और आयदर काही सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू.